नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि तुमचं ॲज युजल मी स्वागत करतो आलसी इंजिनियरच्या या प्लॅटफॉर्ममध्ये. आज सकाळपासून तुम्ही खूप सारे आलसी इंजिनियर लाईव्ह नाव यूट्यूबवरती पाहत असाल की कंटिन्यू आम्ही विद्यापीठात होतो. मुलांचा विषय होता री एक्झामबाबत. मी ऑलरेडी व्हिडिओ पण बनवला होता की का मुलांना गरज आहे री एक्झामची, आणि त्या अनुषंगाने आम्ही आज गेलो होतो विद्यापीठात. बऱ्याच लोकांनी लाईव्ह पाहिलं आहे, बऱ्याच लोकांनी लाईव्ह पाहायचा कंटाळा केला असेल. तर मला 100 बात की एक बात या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या झाल्या ऑफ द कॅमेरा ऑन द कॅमेरा सगळ्या तुम्हाला एकदा सांगायच्या आहेत. बाय द वे, तुम्ही बॅकग्राऊंडला बघत असाल, हे इतके सारे मराठी न्यूज चॅनल आहे जिथे आपण बाईट्स दिलेले आहेत की का करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे आणि याच्यातून मुलांचा किती फायदा होणार आहे. मीनवाईल आम्ही हे जे काय करतोय, म्हणजे NSUची टीम असो किंवा आलसी इंजिनियरची सगळी ओव्हरऑल टीम असो, हे करण्यामागे बॅकएंडला मुलं असणं खूप गरजेचं आहे की ज्यांना गरज आहे या गोष्टी करण्याची किंवा ज्यांना फायदा होईल असं. आणि बॅकएंडला व्हॉट्सॲपचे ग्रुप्स असतील किंवा टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत ते हँडल करणारे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रतिनिधी आहेत, आज ते माझ्यासोबत स्टुडिओमध्ये पण आहेत. मी आज त्यांना स्पेशली बोलवलं आहे कारण काही छोट्या कंप्लेन आमच्या आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत की ते त्यांना सांगायच्या आहेत की कुठपर्यंत आले आणि काय लेवलपर्यंत आलं आहे. बिचाऱ्यांना रात्रीसुद्धा बेरात्री पण कॉल्स येत आहेत मुलांचे की काय कॅरी ऑनचं काय आणि कशा पद्धतीने काय अपडेट होणार आहे. तर मी एकटा नाही आहे स्टुडिओत. बाय द वे, माझ्यासोबत आज सुमित आणि सचिन हे दोघं लोक आहेत. या मित्रांनो, या. येस, हा सचिन आणि हा सुमित. जितके सारे बॅकएंडला व्हॉट्सॲपचे ग्रुप्स आहेत रिगार्डिंग कॅरी ऑन किंवा जितके सारे अडचणी मुलांना येत आहेत, काही नगरवरून येत आहेत मुलं, नाशिकवरून येत आहेत मुलं, तर त्यांना ॲड्रेसेस पाठवणं, त्यांना ओव्हरऑल काय पाहिजे पाहिजे नाही पाहिजे ते बघणं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना एक तास दीड तास थांबायला लागतं. सगळी मुलं जी आहेत त्यावेळेला त्यांना मोटिवेटेड ठेवणं, ही जी सगळी कामं आहेत ही दोघं करतायत. आणि यांना कधी फ्रंटला येता आलं नाही, पण त्यांना आज त्यांचं क्रेडिट पण मिळणं गरजेचं आहे की जे एफर्ट्स आम्ही घेतोय ते मनापासून घेतोय. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की सगळ्यांना व्यवस्थित री एक्झाम देता यावी आणि जेव्हा री एक्झाम पण होईल तेव्हा त्याचे रिझल्ट्स व्यवस्थित लागावेत, म्हणजे पेपर व्यवस्थित चेक व्हावेत, मुलांना ज्यांना ग्रेस मिळायचे त्यांना ग्रेस मिळावेत आणि सगळ्यांचं भलं व्हावं. या एकमेव उद्देशाने NSUची टीम असो, मी असो किंवा ही मुलं असो जी की कॉर्डिनेटर्स आहेत सगळे, साधारण 2022ला मी कॅरी ऑनचं आंदोलन आम्ही केलं होतं. आणि त्यावेळेला जी माझी सिच्युएशन होती, मी आता त्यांना तेच सांगत होतो, एक्झॅक्टली ही मुलं आता त्याच सिच्युएशनमध्ये आहेत की त्यांना रात्री बेरात्री कॉल्स वगैरे येत आहेत आणि ते लोक तरी पण या सगळ्या गोष्टी हँडल करत आहेत. या मित्रांना पण आज बोलायचं आहे की सगळ्या मुलांसोबत पण बोलायचं आहे, त्यांना गोष्टी सांगायच्या आहेत की कुठपर्यंत आलं आहे, काय लेवलपर्यंत आलं आहे आणि पुढे जाऊन याचे काही चान्सेस आहेत का, आणि जर चान्सेस आहेत तर कसे आणि नाही आहेत तर कसे. तर सुमित, तू आज होता, आज आपण दिवसभर तिथे विद्यापीठात होतो. 8 तारखेला पण जेव्हा होतं तेव्हा तुला आय गेस आपण देसाई सरांच्या केबिनमध्ये बराच वेळ बसून बरेच पॉईंट्स आपण डिस्कस केले त्यांच्याबरोबर. मग ते ग्रेस मार्क्स असो, काय रिचेकिंग म्हणा, तुमचं रिव्हॅल्युएशन म्हणा, सगळे पॉईंट्स होते. आजचं जे ओव्हरऑल सीन झाला आहे हा सगळा किंवा जे डिस्कशन झालं त्याच्यावरती तुझं काय ओपिनियन आहे, म्हणजे मुलांना काय सांगशील, मुलांना काय सजेस्ट करशील तू या बाबतीत? मुलांना इतकंच सांगेल की आपण फर्स्ट टाइम प्रयत्न केला होता तेव्हाही मुलं बरीच होती, पण आज जो प्रयत्न होता त्यात बरेच मुलांनी अजून सपोर्ट केला होता. तर असाच आपण सपोर्ट कायम राहू आणि होप ठेवू तर आपल्याला नक्कीच री एक्झाम मिळू शकते आणि आपलं वर्ष वाचू शकतं. कारण बरेच मुलं असे म्हणतात की फर्स्ट टाइम आलो आम्ही, आता नाही काय झालं, नेक्स्ट टाइम नको. आज जे मुलं आले ते जास्त, तर असेच जर जास्त मुलं आले तर आपण जर आपला क्राऊड असला तर ठीक आहे. कारण आम्ही जर इतका प्रयत्न करत आहोत, सर आपल्यासाठी इतका प्रयत्न करत आहेत, तुम्ही आम्हाला रात्री 1 आणि 2 वाजता तुम्ही इनकम्प्लीट क्रेडिट बरेच काही डाऊट विचारतात, तरी आम्ही जर ते उत्तर देत असेल तर ते आम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी ती गोष्ट आहे. तर आमची फक्त इतकीच विनंती आणि आमचा इतकाच फक्त प्रॉब्लेम आहे तुमच्याबद्दल की मुलं तिथं कमी येतात. तरी स्टील आपल्याकडे ऑनलाईन 4,000 4,500 मुलं आहेत. आपले 5 ग्रुप आहेत, आता 6वाही क्रिएट झाला, त्यातही मुलं आलेले आहेत. तर 5,000 मुलं तयार होत असतील तर त्यातून फक्त 300 आणि 400 मुलं तिथे येतात आणि त्यातील ही मुलं तिथं थांबत नाहीत. तिथं फक्त एक 5-10 मिनिटं टाइम, काही तर सिरियस आहेतच नाहीत. तर आम्ही जर इतकं सिरियस आहोत तर ते कोणासाठी आहोत? आम्ही तुमच्यासाठी आहोत, तर तुम्ही तितकं सिरियस व्हायला हवं. तिथं 5,000 मुलांमधून जर 300-400 मुलांपासून जर आज जर आपण इतकं जर मीडियामध्ये गेलो असेल आज आपण, तर आज ही जी गोष्ट आहे आपला जो अन्याय आपल्यावर झालेला आहे तर तो आपण पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीत लाईव्ह आपण दिसत आहोत प्रत्येक चॅनेलवरती.
तर आज जर 300-400 जागेवर त्या 5,000 मधून अजून 500 मुलं किंवा अजून 300-400 जर आले असते, 800-900 मुलं जरी आले असते, तरी आज आपला निर्णय पूर्ण झाला असता. पण जर आपण जर एकत्र सर्व आलो तर आपल्याला निर्णयाचा चान्स आहे की आपण लवकर सक्सेस मिळवू आपल्याला. एक साधारण 2 ते 3 दिवसाचा कालावधी विद्यापीठाकडून मिळालेला आहे. म्हणजे असं त्यांनी डिरेक्टली नाही सांगितलं, पण इनडिरेक्टली मिळालेलं आहे. तर हे 2-3 दिवस थांबायचं का नाही, याच्या खूप थॉट प्रोसेसमध्ये ही बिचारी मुलं होती. यांना वाटत होतं की यार आपण मुलांना बोलवलं आहे आणि जर आज काही झालं नाही तर कसं मग आम्ही आमरण उपोषण करतो किंवा उपोषण करतो. आणि इतके पोलीस पण आले होते, त्यांनी पण बऱ्याच रिक्वेस्ट केल्या, बिचाऱ्यांनी खूप पेशन्स ठेवला. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आधी सांगतो, मग सचिन तुझं काय म्हणणं एकदा तू पण सांग. एक तर ना मला सगळ्यात पहिल्यांदी जेवढी केवढी मीडिया आली आहे त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण ते ना दिवसभर पाऊस पण होता, ऊन पण होता, तरी पण ते तिथे डटून होते, थांबून होते. या मीडियाला बोलवणारे NSUIचे जे अक्षय जैन सर आहेत, तर त्यांना मी स्पेशली थँक्यू म्हणतो आहे. त्यांनी एक मेसेज केला आणि दनादन ही लोकं आली. यांनाही त्याचा सिरियसनेस कळला. NSUIचे महेश कांबळे सर, दिवस रात्र प्रयत्न करतोय तो माणूस, म्हणजे जेन्युअनली हॅट्स ऑफ आहे की इतके एफर्ट्स तो माणूस घेतोय सगळ्यांशी फॉलोअप करणं, वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत मुलांना मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्यासोबत ही सगळी मुलं की जी खरंच मनापासून प्रयत्न करत आहेत. माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या मुलांना पण ज्यांना खरंच कॅरी ऑन हवा आहे, डिमोटिवेट नका करू यांना आणि खूप प्रेशराईज नका करू. बिचारे त्यांना जो फायदा होणार आहे तोच तुम्हाला पण होणार आहे. म्हणजे आणि ते फील्डवर आहेत, ते पार बिचारे उपोषणाला लाठ्या खायला तयार होते आज. म्हणजे मी त्यांचं बोलणं ऐकत होतो, मलाच कसं तरी होत होतं की यार मुलं अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहेत आज. तर असं काही आपल्याला करायचं नाही आहे. मी त्यांना खूप रिक्वेस्ट पण आज करत होतो की प्लीज असं काही करू नका. कारण आत्ता आपल्याला जोशमध्ये गोष्टी वाटतात, पुढे जाऊन जेव्हा करिअर्समध्ये असे पॉईंट्स येतात जिथं हे गोष्टी खूप मॅटर करतात, तिथे त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे होतं. तर माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करतोय 2 ते 3 दिवसांनी. हे बघा, मी का चाललोय आंदोलनाला मी 1-2 मिनिटात सांगतो. का करायचं हे तर तुम्हाला कळलं असेल, तुम्ही लाईव्हमध्ये बघा किंवा कुठल्याही न्यूज चॅनलला बघा. मी चाललो याच्यासाठी की बऱ्याच टेक्निकल गोष्टी होत्या ज्या की कदाचित कुठली संघटना असते त्यांना माहिती नसतं आणि मुलांचं ऐकलं नाही जात. त्यांना असं वाटतं की मुलांचं पर्सनली ग्रजेस आहेत म्हणून मुलं बोलत आहेत. तर मी माझ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तुम्ही बघा, सगळ्या बाईट्स आहेत, सगळ्या न्यूज चॅनलला मी सांगितलं, बऱ्याच न्यूजपेपरवाल्यांचे पण फोन आलेत. माझा टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जितकं सांगायचं काम होतं मी ते खरंच संपवलेलं आहे. आणि माझी त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ही जी मुलं आहेत आता लीड करणार आहे तिथून पुढे पण, त्यांचे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो. प्लीज अवॉइड की तुम्ही रात्री 11 नंतर, साधारण 11-11:30 नंतर नका ट्राय करू फोन. बिकॉज बिचारे ते पण मेहनत करतायत सगळ्या गोष्टीत आणि ते पण त्या झोनमधून गुजरत आहेत ज्यातून तुम्ही जाताय. सो त्यांच्यासाठी थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर ठेवा, ते आपल्याला मदत करायलाच आहेत. 2-3 दिवसात काय अपडेट येतील सांगतील. लास्ट टाइम आम्ही कॅरी ऑन केलं होतं, साधारण 16 वेळा काहीतरी आंदोलन झालं आणि 21-22 वेळा मला जायला लागलं होतं तिकडे. तर इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला जरी एक्झाम पाहिजे असेल तर तुम्हाला बाकी नॉर्म्स आहेत, लिगल इश्यूज आहेत, त्या सगळ्या तुम्हाला सॉर्ट करून सगळ्यांशी सांभाळून घेऊन, सगळ्यांना सांभाळून घेऊन तुम्हाला पुढे जायला लागतं. सचिन, तुझं काय म्हणणं आहे ओव्हरऑल जे आजचं झालं आणि ओपिनियन काय आहे सांगशील? मेन म्हणजे विद्यार्थी एकता खूप महत्त्वाची आहे आणि ती पाहिजे तशी एखाद्या वेळेस दिसून येते, पण एखाद्या वेळेस दिसून येत नाही. आपण जेव्हा कॅम्पसमध्ये तिथं जातो तर काही विद्यार्थी इकडे तिकडे फिरत असतात. तर आपलं मेन रिझन असं आहे की जेव्हा आपण प्रोटेस्टसाठी येतो तर सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण तिथं येतो तर आपल्याला बाकीचे जे विद्यार्थी सर्वांना ते सांगायला पाहिजे. एक गोष्ट जी अजून एक चांगली झाली आहे ती आहे की बऱ्याचदा जी मुलं होती त्यांना आपल्या घरच्यांना सांगायला ऑकवर्ड होत होतं की माझं इयर डाऊन झालं आहे किंवा माझं एक बॅकमुळं माझं असं झालं आहे आयुष्यात. तर आय गेस प्रत्येक वेळी आपल्या घरच्यांना असं वाटतं की कदाचित काय आपलीच खूप चूक आहे, आपणच अभ्यास केला नाही. ठीक आहे, मी तो पॉईंट पण मुलांना बऱ्याचदा सांगतो की तुम्ही लोक पण अभ्यासात कमी पडला आहात. कन्सिडरिंग तुम्ही लोक अभ्यासाला कमी पडला आहात, बाकी पण असे इश्यूज आहेत जे की हॅम्पर होत आहेत किंवा त्याच्याने त्यांचं काही जे डॅमेज झालेलं आहे आज आय गेस या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमधनं कळलं असेल की काय चाललंय आणि कशा पद्धतीने चाललंय. तुला काही अजून बोलायचं आहे? हो, प्रोटेस्टला आम्ही तिथे जेव्हा घोषणा वगैरे देत असतो, मुलांना तयार करत असतो, तेव्हा मुलं तिथं प्रोटेस्टसाठी किंवा वर्ष वाचवण्यासाठी आलेले असे वाटत नाहीत, तर ते इतकं सिरियस नसतात. ते असे पिकनिकला आल्यासारखे तिथं फक्त बसलेले असतात, लांब लांब गप्पा मारतात. आम्ही त्यांना बोलवून आणायचं, सर्व आम्हीच करायचं. तरी तुमची पण जबाबदारी आहे, तुम्ही सिरियसनेसनी वागा. कारण तुमचं वर्ष ही तुमची जबाबदारी आहे ना, तुम्ही वाचवण्यासाठी. आमचा तर प्रयत्न आहेच, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही तिथं या. आपण सर्व एकत्र असलो तर आपलं वर्ष वाचू शकतं. पण असं तुम्ही तिकडं घरी वगैरे बसून बरेच आहेत, कारण 5,000 मुलांमधून मुलं येत नाहीयेत. कारण बरेच प्रॉब्लेम्स, असं नाही की कॅरी ऑनचाच प्रॉब्लेम आहे, रिचेकिंगचा कोणाचा प्रॉब्लेम असेल, ग्रेस मार्कशी रिलेटेड असेल प्रॉब्लेम, बरेच प्रॉब्लेम आहेत. तर सर्वांनी तिथं यायला हवं आपण.
एक अजून एक मला महत्त्वाची गोष्ट हीच वाटते की ही मुलं प्रयत्न तरी करतायत, म्हणजे होप्स यांनी सोडलेले नाही आहेत. आणि समजून घ्या, आमचं काम एका लेवलपर्यंत फक्त प्रयत्न करणं आहे, हे तर तुम्ही पण समजू शकताय. इतकी मोठी सिस्टीम आहे आज विद्यापीठ, पुणे युनिव्हर्सिटी इतकं नावाजलेलं नाव आहे आणि इतके सगळे त्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन असतील, लॉज असतील, बऱ्याच ऑथॉरिटीज असतील. आम्ही त्यांना कन्फ्रंट करतोय, आम्ही सगळ्या गोष्टी सांगतोय किंवा करतोय. आता हे करत असताना असं होऊ शकतं आमच्याकडून कधी 19-20 होईल गोष्टी, किंवा कदाचित आपल्याला सक्सेस नाही मिळणार किंवा काही गोष्टी आपल्याला आडव्या येतील. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही लोक, आमचा उद्देश वाईट नाही आहे, आमचा एम वाईट नाही आहे की मिळूच नाही वगैरे वाल्या एममध्ये आम्ही नाही आहोत. जर आपण एका टीममध्ये राहिलो नाही तर आपल्याला या गोष्टीचा पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, हे तुम्ही फक्त समजून घ्या. तुम्हा लोकांना जेव्हा पण एक्झाम आहे, कुठेही हरायचं नाही, कुठेही खचायचं नाही आहे. हे पूर्ण वर्ष आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे. हे सुरुवातीचा स्ट्रगल आहे, मिळालीच री एक्झाम, तर ती व्यवस्थित देणं आपलं काम आहे. आणि ती मिळाली नाहीच बाय एनी चान्स, तरीसुद्धा आपल्याला पॉझिटिव्हली राहणं गरजेचं आहे. या मुलांना खूप नेगेटिव्ह मेसेजेस येत आहेत, खूप लोक यांना इनडिरेक्टली धमकी देत आहेत, आम्ही असं करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. हे करेक्ट आहे? हे काय म्हणजे कोणत्या मुलांना सांगताय राव? जी मुलं ती स्वतः ही फेस करतात, तुम्ही त्यांना सांगताय. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते टाकताय, आमच्या पर्सनल म्हणजे आमच्या ऑफिसच्या फोनवरती तुम्ही असले मेसेजेस टाकताय, ॲपवरती तुम्ही हे मेसेजेस टाकताय. तर हे बघा, तुम्ही जर निगेटिव्ह असाल तर ट्राय करा तुमची निगेटिव्हिटी तुमच्या घरच्यांशी बोलून तुम्ही ते कशी सॉर्ट करू शकता, ना की दुसरा माणूस जो सेम फेजमध्ये त्याला तुम्ही हा मेसेज कराल की माझ्या मनात तर हे येत आहे म्हणून. सो नेक्स्ट टाइम प्लीज मेक शुअर आपण सगळे मिळून एक टीम आहोत, प्रयत्न सगळेजण करतायत. होऊ शकेल की इथून पुढच्या प्रोसेसमध्ये मला थोडं कमी जास्त यायला जायला मिळेल किंवा माझा सहभाग थोडा कमी जास्त असेल, पण ही टीम आहे, हे लोक तुम्हाला अपडेट करतील. आणि काही जरी नाही झालं तरी या सगळ्यांचे जे 100 बात की एक बात जे मी तुम्हाला सांगितलं एवढ्या डिस्कशनमध्ये, ते मात्र मी यांच्याकडून अपडेट घेऊन तुम्हाला नक्की सांगत जाईल. सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच मुलांना. तुम्ही पण खूप खूप मनापासून एफर्ट्स घेताय आणि हे एफर्ट्स कंटिन्यू ठेवा जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही. बघा, ट्राय करायचं आहे ना, तर आपल्याला जबरदस्त ट्राय करायचा आहे. फालतू उगाच अर्धवट ट्राय करून थांबण्यातले आपण नाहीत. भले हरू, जिंकण्यासाठीच आपण प्रयत्न करायचा, एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही लोक अजिबात हार मानू नका. तुम्हाला खूप खूप आणि खूप मेहनत, ही तर फक्त सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही फक्त हे 2दा बसलाय आत्ताशी, आपल्याला अजून मेहनत करायला लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडेसे एफर्ट्स अजून वाढवायला लागतील. आणि प्लीज मुलं सपोर्ट करा यार या लोकांना, है ना? ठीक आहे, ओके, ठीक आहे. काय बोलायचं तुला अजून? आपल्या या प्रोटेस्टमध्ये सुरुवातीपासून NSUI टीमने, महेश सरांनी आणि रोनक सरांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. आपल्याला काही गोष्टी, आम्हालाही विद्यार्थ्यांना काही गोष्टी या सिस्टमबद्दल किंवा रूल्सबद्दल माहीत नव्हत्या, तर त्या आम्हाला रोनक सरांनी शिकवलेल्या आहेत आणि यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. तर असाच हे पण आपल्याला सपोर्ट ठेवतील. फक्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल. फक्त 500-600 मुलांची तिथं आवश्यकता नाही आहे, तर तिथं 2-3 हजार मुलं तरी आपल्याला हवे आहेत. ठीक आहे मुलांनो, ऑल द व्हेरी बेस्ट. प्रयत्न आमचे सुरू आहेत. आता छान झोपा. आता 2-3 दिवसात जे अपडेट येतील ते ग्रुप्सवरती पण कळतील आणि जे काय पुढची जी दिशा असेल ते तुम्हाला कळेल. तुम्ही व्हॉट हॅपन्ड आणि त्याच्यानंतर ते ज्या गोष्टी टाकताय त्याच्याऐवजी हा व्हिडिओ बघा, तुम्हाला गोष्टी कळतील, तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतील. थँक्यू सो मच.